19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या। व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये 42 रुपयांची वाढ, तर 5 किलोचा सिलेंडर ही 11 रुपयांनी वाढला। विधान परिषदेसाठी भाजपच्या 11 उमेदवारांची यादी जाहीर। पक्ष श्रेष्ठींकडे 48 नावांची यादी दिली होती। महायुतीमध्ये रायगडमधील जागेवरून तणाव कायम। एकनाथ शिंदे अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत। रायगडमधून महेंद्र दळवी माघार घेणार नसल्याचे संकेत। कोकण मतदारसंघाच्या बदल्यामध्ये शिवसेनेनं पालकमंत्रीपद घेतल्याची चर्चा। भरत गोगावलेंचं पालकमंत्री बनण्याचं स्वप्न अखेर पूर्ण होण्याच्या मार्गावर। जनरल NS राजा सुब्रमणी भारताचे नवे CDS। सुरक्षा दलांमधील मोठ्या सुधारणा आणि समन्वय वाढवण्यावरती भर देणार। पदभार स्वीकारल्यावरती सुब्रमणी यांची प्रतिक्रिया। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटपाचं ठरलं। भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या वाट्याला पुणे आणि रायगडची जागा। रायगडमधून अनिकेत तटकरे यांना तिकीट। तटकरे पितापुत्रानं घेतली एकनाथ शिंदेंची भेट। धाराशिव, बीड, लातूरमधील महायुतीचा उमेदवार ठरला। काँग्रेसमधून आलेल्या बसवराज पाटलांना उमेदवारी। जळगाव विधान परिषदेची जागा अखेर ठाकरे गटाकडे। शरद तायडेंना उमेदवारी जाहीर। सरकारकडून जरांगेंना सर्वांसमोर आश्वासन। महायुती सरकारची सातत्यानं मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। नव्या शासन निर्णयामुळे ओबीसींवरती अन्याय होणार। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल। बोगस कुणबी दाखले दिल्यास तहसील कार्यालयांवरती हल्ले करू। ओबीसींसाठी कायदा हातात घ्यावा लागला तरी 72। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा। पुण्यात युवक काँग्रेसचा मशाल मोर्चा। परीक्षा घोटाळे, पेपरफुटी, बेरोजगारी विरोधात सरकारचा निषेध। केंद्र सरकार विरोधात जोरदार आंदोलन। विधान परिषदेसाठी संधी मिळाल्यास सोनं करेन। भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्राजक्त तनपुरेंचं आश्वासन। येत्या 10 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार। कृषी मंत्री दत्ता भरणेंची महत्त्वाची घोषणा। रेल्वे प्रशासनाविरोधात डोंबिवलीकर आक्रमक। एकमेव मैदान वाचवण्यासाठी सर्वपक्षीयांसह क्रिकेटपटू। सिद्धिविनायक मंदिराशेजारील 140 मराठी कुटुंब बेघर। 4 वर्षांपूर्वीपासूनच पुनर्वसनाची प्रतिक्रिया। लोकप्रतिनिधी हस्तक्षेप करत नसल्याचा स्थानिकांचा आरोप। राज्यात पावसाचा अंदाज। मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अलर्ट। ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं वृद्धापकाळानं निधन। वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। भावगीतांची सम्राज्ञी हरपली। संगीत क्षेत्रावर शोककळा।